प्रार्थनाकडे शक्ती आहे कुठलीही गोष्ट घडवून आणण्याची. म्हणून परिस्थिती, संगती, संस्कार या सगळ्यांमुळे आपलं सबकॉन्शियस माइंड घडत असतं. मी वाईब चांगलं देते, पण समजा माझ्याबद्दल कोणी विचार निगेटिव्ह करत असतील, तर ह्याच्यासाठी काय करू शकतो? मनाने आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा भावना खूप महत्वाची आहे आणि बुद्धीने करतो तेव्हा आपण प्रॅक्टिकल असतो. विचारांकडे पाहायला शिकतो किंवा आता देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, त्याच्यामध्ये लोकांचे एवढे कन्फ्युजन आहे. मला वाटतं मला खूप मोठं व्हावं, पण तुझी बुद्धी काय सांगते, तुला शक्य आहे का? आपलं मन आहे ना ज्ञानेंद्रियामार्फत जगाशी जोडलेलं आहे आणि जगाकडनं इन्फॉर्मेशन सगळं काही गोळा करण्याचं काम आपलं ज्ञानेंद्रिय करत असतं. मनाचं व्यवस्थापन म्हणजे साधी गोष्ट आहे. मनाला आवरणं, मनाला सावरणं, मनाला सजवणं आणि मनाला जोडणं. योगाचे विचार केला तर योगी व्हा, उद्योगाचे विचार केला तर उद्योगी व्हा, पैशाचे विचार केला तर श्रीमंत व्हा. म्हणून तुम्ही जो विचार कराल तसं तुम्ही घडताय. म्हणून आम्ही असं म्हणतो हेल्दी माइंड विल गिव्ह यू हेल्दी बॉडी. अंतर्मनाचं काम एकच आहे, ते नेणीपूर्वक करतं, ते ठरवत नाही काय वाईट काय चांगलं. तुम्ही जे सांगाल ते तो घडवून आणण्याचं काम करतो. मनामध्ये आहे ना शक्ती एवढी आहे ना, तुम्ही काही करू शकता. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी मंडळी, 2025 या वर्षात ह्या नवराष्ट्र पॉडकास्टला तुम्ही जे काही भरभरून प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि ह्या आलेल्या आपल्या 2026 या वर्षात तुम्हा सगळ्यांचं नवभारत आणि नवराष्ट्र टीमकडून स्वागत असो. मंडळी, हे वर्ष सुद्धा खास आहे आणि आपला आजचा हा एपिसोड सुद्धा, कारण आजच्या ह्या नवीन वर्षाच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले प्रल्हाद दादा आपल्या सोबत आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या पॉडकास्टला, कारण आजचा विषय सुद्धा तितकाच खास आहे. अनेकदा आपण ऐकतो की जर मी मनात आणलं तर मी जग जिंकू शकेल, पण मनात आणलं तर काहीच नाही. मग हे मनाचं सामर्थ्य नेमकं असतं तरी काय, आणि या मनाच्या सामर्थ्याने आपण आपलं आयुष्य यशस्वी कसं बनवू शकतो? तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला आणि दादांसोबतच्या ह्या मनातल्या प्रश्नांना. दादा, पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये स्वागत असो आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये. नमस्कार. आणि खूप छान असे सुंदर आपले पॉडकास्ट चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय आणि सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला ते खूप आवडतायत आणि त्यांचे प्रतिसाद सुद्धा आपल्याला भरभरून येत आहेत. त्यामुळे धन्यवाद तुम्हाला सुद्धा मी म्हणेन की तुम्ही इथे येताय आणि आम्हाला खूप छान असं संवाद आणि गायडन्स करताय त्यासाठी. मला पण धन्यवाद. मला पण प्रेक्षकांशी किंवा सगळ्यांशी मला संवाद साधता येतो या निमित्ताने. येस दादा, मी ह्या वेळेला सुद्धा काहीतरी एक वेगळा विषय आणलाय. तो म्हणजे आपला आजचा विषय आहे मनाचे सामर्थ्य. छान. सो थोडेसे फिलॉसॉफिकल सुद्धा काही प्रश्न असतील, पण त्यासोबतच काही दैनंदिन आयुष्यामध्ये आम्हाला जे मनाबद्दल जे प्रश्न पडतात ते सुद्धा मी काही घेतलेत. करूया सुरुवात दादा. नक्की. पण त्याआधी माझा एक नेहमीचा प्रश्न, कसे आहात तुम्ही मी आज? एकदम छान आहे आणि मन हा विषय इतका माझ्या आवडीचा आहे, त्यामुळे तू आज मन विषय घेतला ते मला खूप आवडले. खूप छान. चला दादा, सुरुवात करूया. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे, की आपण मन म्हणतो, की मी मनात आणलं तर मी हे करेन, मी मनात आणलं तर मी ते करेन. इव्हन छावा हा चित्रपटामध्ये सुद्धा फेमस डायलॉग आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, की "मन के हारे हार, मन के जीते जीत." पण हे मन नेमकं काय? आणि ह्या मनाला हरू नये, ह्यासाठी जीवनविद्या मला काही साधना काही सांगते का? एवढा मोठा प्रश्न विचारलाय की त्याच्यामुळे सगळं मनावर येईल. पण मी थोडक्यात प्रश्नाचं उत्तर देतो की हारे हार आणि जिते जीत याचा अर्थ काय, की आपण जेव्हा ॲक्च्युली आपण जेव्हा रणांगणावर हरतो, तेव्हा खरं म्हणजे पहिलं मनामध्ये हरलेलं असतो आपण. समजलं ना? मनामध्ये जेव्हा हरतो ना, तेव्हा आपण बाहेर हरतो. म्हणून स्पोर्ट्समध्ये पण असंच म्हणतात ना, क्रिकेटमध्ये, की ह्यांचे खांदे डाऊन झालेत, खांदे खाली गेलेत. म्हणजे काय, आता त्यांनी निराशा पत्करलेली आहे. मनाने त्यांनी हार पत्करलेली आहे. आणि एकदा मनाने हार पत्करली, की मग तुमची ॲक्च्युअली जीवनामध्ये हार होतेच. खेळामध्ये म्हणा किंवा जीवनामध्ये हार. म्हणून मनामध्ये आपण जिंकणार ही भावना असेपर्यंत, तो कॉन्फिडन्स असेपर्यंत तुम्ही जिंकू शकता. म्हणून म्हणून मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मन पहिला विचार करतं आणि मग आपल्या काय म्हणतात त्याला, प्रत्येक गोष्ट मन विचार केल्यानंतर मग पुढल्या गोष्टी घडतात. बरोबर. हे तुला माहीतच आहे ना. हो, आपण हो. पहिला विचार करतो, मनात विचार मग येतात. उच्चार करतो. बरोबर. मनात पहिला विचार करतो, मग आचार करतो. समजलं ना? म्हणजे उच्चार आणि आचार हे मनाला फॉलो करत असतात. म्हणून मनामध्ये विचार जर निराशेचे असेल, तर तुमचे उच्चार पण निराशेचे येणार आणि आचार करताना पण तुमचे खांदे डाऊनच होणार. त्यामुळे हे मन हरू नये ह्याच्यासाठी आम्ही काही करू शकतो हां, का? ह्याच्यासाठी आपल्याला मन म्हणजे काय, मनाचं सामर्थ्य काय, हं. मनाला आपण कसं वळवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे.
अच्छा. म्हणून हा विषय आपण चांगल्या रीतीने बघूया. येस, आपण पुढे जाऊया दादा. मी पुढचा प्रश्न असा काढला, की आता आपण अनेकदा आपण असं इतरांना सुद्धा आपण सल्ला देतो, की तू तुझं मन शांत ठेव, डोक्याने विचार कर, मनाने विचार करू नको. पण मग हे मन आणि बुद्धी ह्यामधला फरक काय आहे? आणि कुठे आपण बुद्धीने चालावं आणि कुठे म्हणजे डोक्याने कुठे आपण वापर करावा आणि कुठे मनाने चालावं? हा अनेकदा आमचा गोंधळ होतो आणि तिथे आम्ही फसतो सुद्धा. तर त्याबद्दल काय सांगाल? पहिला मन आणि बुद्धीमध्ये फरक सांगतो. पहिला हो. म्हणजे मन म्हणजे जे संकल्प विकल्प करतं, म्हणजे इच्छा आकांक्षा जे करतं ते मन असतं. हं. आणि बुद्धी हे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. ते सारासार विचार करून निर्णय घेते, ही बुद्धी घेते. खरं दोन्हीचं खरं एकच आहे. जाणीव हेच त्याचं दोन्हीचं मूळ आहे. जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस. आजकाल कॉन्शियसनेस हा शब्द सगळीकडे वापरला जातो. पण तो वापरताना बऱ्याच लोकांना त्याचा अर्थ माहीत नाही आहे. कारण त्याला आध्यात्मिक अर्थ खूप आहे मोठा. अच्छा. त्यामुळे आपल्या ठिकाणी मी ते वेळ मिळाला तर सांगेन. हो. पण आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते, जे जाणीवपणे आपण जाणतो सगळं. तर हे जाणणं जे असतं ना, हे या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही वृत्तीच्या मागे असतं. आता फक्त मन आणि बुद्धी सांगतो. मन हो. संकल्प विकल्प करते, म्हणजे आशा आकांक्षा डिझायर्स आपण जे म्हणतो ना, की मला हे पाहिजे, माझ्या मनात मला हे वाटतं, मला हे पाहिजे, हे सगळं मन करतं. हो. पण बुद्धी नंतर त्याच्यावर विचार करते की शक्य आहे का मला. प्रॅक्टिकल मनाला खूप थिंकिंग. वाटतं की मला मोठी BMW कार पाहिजे. मग बुद्धी लगेच म्हणते तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझ्याला एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. म्हणजे बुद्धी सारासार विचार करून, नेहमीच विचार करते असं नाही, पण सारासार विचार म्हणजे त्यांच्या बाजूने त्यांच्या बुद्धीने जे काय करता येईल तो विचार करून ते निर्णय घेत असते. बरोबर. समजलं ना. म्हणून मन आणि बुद्धीमध्ये हा मेजर फरक आहे. आणि जेव्हा तू म्हणते की बुद्धीने विचार करायचा, हो. बुद्धीने काम करायचं की मनाने काम करायचं. हो. मन म्हणजे भावनेने काम करतं, लक्षात ठेवायचं. मनाने आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा भावना खूप महत्वाच्या येतात. समजलं. आणि बुद्धीने करतो तेव्हा आपण प्रॅक्टिकल असतो. कळलं ना. म्हणून आमच्याकडे जीवनविद्येमध्ये असं एक सिद्धांत आहे की बुद्धिप्रधान भावना की भावनाप्रधान बुद्धी. भावनाप्रधान बुद्धी म्हणजे भावनेला कधी वरती ठेवायचं आणि बुद्धीला थोडंसं खाली ठेवायचं. बरोबर. की बुद्धिप्रधान भावना की बुद्धीला महत्व जास्त देऊन भावनेला कमी ठेवायचं. कमी ठेवायचं. हे प्रत्येक गोष्टीवर अवलंबून आहे. पण फॉर एक्झाम्पल दादा, जर का अनेकदा जिथे आम्ही चुकतोय असं तुम्हाला वाटतं, की इथे आम्ही बुद्धीने विचार करायला हवा, पण तिथे आम्ही मनाने विचार करतोय. आता माझीच तुम्हाला उदाहरण देतो. हां. मी जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा बरेचसे लोक अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये भावनेने काम करत असतात. त्यांच्याकडे भावना खूप मोठी असते. तर त्यांची भावना दुखवणं हे मला शक्य नसतं. त्यामुळे मी जरी खूप प्रॅक्टिकल असलो, मी बुद्धिप्रधान असलो, हं. तरी मी त्यांची भावना सांभाळत सांभाळत माझं प्रॅक्टिकल सांगतो. बरोबर. म्हणजे मला आता मन हं. किंवा आता देव म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, ह्याच्यामध्ये लोकांचे एवढे कन्फ्युजन आहेत. तर त्यांना तुम्ही एकदम जर सांगितलं हं. तर ते त्यांना पटणार नाही. कारण त्याच्या मनामध्ये कुठेतरी भीती आहे, कुठेतरी आतापर्यंतची परंपरेने आलेली परमेश्वराची संकल्पना आहे. बरोबर. तर श्रद्धा त्याला भक्ती. तुम्ही एकदम जर धडक मारली तर लोकांचं मन दुखावलं जाऊ शकतं. बरोबर की नाही. बरोबर. मग कुठेतरी मला भावना आणि बुद्धी याचा मला मेळ घालायला लागतो. भावना सांभाळत सांभाळत माझं बुद्धिप्रधान, माझं जे मनाचं सायन्स आहे, मनाचं शास्त्र आहे. आपण जेव्हा मनाचं शास्त्र म्हणतो तेव्हा ती बुद्धी वापरल्याशिवाय होत नाही ना. बरोबर. शास्त्र म्हणजे बुद्धी आली बरोबर. आणि मनाला वाटलं, हे बुद्धी मनाचं काम झालं. म्हणजे ते भावना झाली. माझी इच्छा आहे. मला वाटतं मला खूप मोठं व्हावं. हे वाटणं साहजिक आहे. पण तुझी बुद्धी काय सांगते? तुला शक्य आहे का? बरोबर. आतापर्यंत तू काय केलं आयुष्यामध्ये? हं. कळलं? मग आता हे दोन्ही एकदम दाखवून देता येत नाही. जर एखादा बोलला मला डॉक्टर व्हायचं मुलगा, हं. हं. तर तू जर कसा डॉक्टर होणार, तू कंपाऊंडर होशील तरी खूप झालं. असं प्रॅक्टिकल होता नाही का. त्याला हळूहळू मोटिवेट करायला पाहिजे त्याला. बरोबर. समजलं ना. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, बुद्धी आणि भावना या दोघांचा मेळ घालत घालत आपण आयुष्य आय जगलं थिंक पाहिजे. मला उत्तर मिळालंय. म्हणजे मला समोरच्याचं मन सांभाळून येस. माझ्या बुद्धीने ते काम करायचंय. हळूहळू मन वळवायचं मन आपल्याला. वळवायचंय. बुद्धीने वळवायचंय मन वळवायचंय. त्याचं, पण पण मनाने मनावर आघात करून नाही. आघात करून नाही करायचंय. खूप छान उत्तर आहे दादा. दादा, शाळेचा पहिला दिवस म्हणजे जेव्हा शाळा सुरुवात होते आणि तेव्हा पहिल्या गोष्टी म्हणजे आपल्याला लिहायला शिकायला शिकवतातच. पण त्यासोबत ना इंद्रियांबद्दल माहिती सांगितली जाते. 5 इंद्रिय जी आपली आहेत ती. आणि हे आम्ही सगळ्यात आधी शिकतो. पण जसजसे मोठे होतो ना, ह्यांचं काम आणि ह्यांच्यावरचं नियंत्रण हे आमचं हळू कमी होऊ लागतं. मग जेव्हा हे नियंत्रण आपल्या हातून सुटतं, तेव्हा आमच्याकडनं काय-काय चुका होऊ शकतात किंवा माणसांकडून इन जनरल जेव्हा हा नियंत्रण सुटतो, तेव्हा काय-काय चुका होऊ शकतात?
काय माहिती आहे, मन आहे ना या ज्ञानेंद्रियामार्फत जगाशी जोडलेलं आहे. हे पहिलं बरोबर. लक्षात घ्यायचं. आपलं मन आहे ना ज्ञानेंद्रियामार्फत जगाशी जोडलेलं आहे आणि जगाकडनं इन्फॉर्मेशन, जगाकडनं सगळी माहिती, सगळं काही गोळा करण्याचं काम आपलं ज्ञानेंद्रिय करत असतं. कळलं ना? हो. त्यामुळे काय पाहायचं, काय पाहू नये हे कोण ठरवणार? आपण आपण मन ठरवलं पाहिजे. मन मन आणि बुद्धी दोन्ही मिळून हो, मी हो. जे सांगतो तेव्हा. म्हणजे बुद्धीचा पण वापर करायला पाहिजे, की काय चांगलं आणि काय वाईट. काय वाईट आहे. समजलं ना? बरोबर. हे आपण ठरवलं पाहिजे. तर हे जर न ठरवता आपण गेलो, काही पाहिलं समजा किंवा काही गोष्टी आपण करतो, समजलं ना? त्याच्या अगोदर जर तुम्ही जर मनाने विचार केला नसेल, सावध नसेल, तर तुम्ही केल्यानंतर विचार करून काय फायदा नाही ना. म्हणून मनावरचं नियंत्रण म्हणजे काय? विचार करून जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट करता, मग पाहणं असू दे, बोलणं असू दे, समजलं, ऐकणं असू दे, टच करणं असू दे, हे तुम्ही विचार करून करता, तेव्हा तुमचं नियंत्रण आहे. बरोबर. आणि केल्यानंतर तुम्ही इथं विचार करायला लागलं, अरे रे मी हे करायला नको होतं, बरोबर. किंवा ते केल्यानंतर तुम्हाला त्याची रिॲक्शन मिळते. कळलं ना? त्यामुळे मनावरचं नियंत्रण म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहताना, ऐकताना, बोलताना, मुख्यत्वे करून बोलताना खूप महत्त्वाचं आहे. तुमचं बोलण्यावर नियंत्रणच नसतं लोकांचं. हो, हो. काहीही बोलून जातात आणि मग लोकं दुखावली जातात. आपण कळलं ना? फटकळ पटकन म्हणतो. फटकळपणा म्हणतो ना त्याला. त्याला. हो. फटकळ म्हणजे काय? त्याला कळतच नाही आपण काय बोलतो काय ते. म्हणतोय ते. म्हणजे त्याने विचारच केलेला नसतो, की बाबा, म्हणून आम्ही काय म्हणतो, की नियंत्रण मनावर यायचं म्हणजे बोलण्याच्या अगोदर तुम्ही विचार करून बोला. कळलं ना? जिभेवर नियंत्रण नाही आपण जिभेवर म्हणतो. नियंत्रण पाहिजे. बरोबर. तुमचं बोलून टाकायचं आणि मग विचार करायचा, मग सॉरी म्हणायचं, याला काय अर्थ नसतो. कारण किती सॉरी म्हटलं तरी तो बाण सुटलेलाच असतो. बरोबर. कळलं ना? म्हणून काय चांगलं ऐकलं पाहिजे ना आपण. आता संगतीमध्ये सुद्धा तुम्ही जाता. हो. वाईट संगतीमध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी सांगतात आणि तुम्हाला ते पटतं कारण तुम्ही ते ऐकता. हं. मग आपण जाताना वाईट संगतीत जावं की नाही? काही लोक म्हणतात आम्ही सगळं करून पाहतो. हो, हो. माझे मित्र लहानपणी म्हणायचे, हां. नाही नाही, जीवन जगतोय ना तर सगळं करून पाहायला हो. पाहिजे. मग सगळं करून पाहताना मग कधी कधी माणूस प्रॉब्लेममध्ये सापडतो. समजलं ना? त्यामुळे कुठे माणूस बहकत जाईल सांगता येत नाही. म्हणून संगतीला आम्ही महत्त्व देतो, कारण संगतीने तुमच्या कानावर पडत असतं. बरोबर. तुमचे मित्र काय बोलतात ते तुम्ही ऐकत असता. ऐकत असतो. खरंच. ते जर चांगलं अध्यात्म बोलत असतील तर तुम्ही अध्यात्माकडे वळाल. ते जर दुसऱ्या गोष्टी बोलत असतील तुम्ही तिथे जाल. बरोबर की नाही? आणि मग तुम्ही जाल आणि मग तुम्ही पस्तावाल. कळलं ना? का मग विचार करणार तुम्ही, मी जायला नको होतं त्याच्यावर. म्हणून एकच प्याला म्हटलेला आहे ना. पहिला प्याला घेताना विचार केला पाहिजे. तो घेतल्यानंतर विचार करून नाही उपयोग, मला लागते ॲडिक्शन. हं. कळलं ना? म्हणून मनावर नियंत्रण म्हणजे विचार करून करणं. बोलताना विचार, ऐकताना काय ऐकायचं, काय ऐकू नये, किंवा ऐकलं तरी आपण ते किती आपल्या मनावर घ्यायचं त्याचं फिल्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण कितीतरी लोक कानात येऊन तुमच्या हो. भरत असतात. भरणं म्हणतात त्याच्यात. दुसऱ्यांच्याबद्दल भरत असतात. तर किती आपण त्याला एक फिल्टर लावलाच पाहिजे आपल्याला. आणि तो फिल्टर मनच लावू शकतो. बरोबर. नाहीतर ऐकणारे हलक्या कानाचे आपण म्हणतो ना, हो, हलक्या त्या कानाचे. हलक्या कानाचे लोक मग पस्तावतात आयुष्यामध्ये. Actually. त्यामुळे ह्यालाच मनावरचं नियंत्रण म्हणतात. पण दादा ह्याच्यावरूनच माझा पुढचा प्रश्न येतोय, की तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार आपण म्हणतो. कारण इथे तूच म्हणजे कुठेतरी वामनराव पैंनी आमच्या मनाला सांगितलंय, की तुम्ही तुमच्या मनाने, विचाराने तुमचं आयुष्य घडवू शकता. मग जीवनविद्येच्या साहाय्याने आम्ही आमच्या ह्या मनाला किंवा विचारांना गुरु बनवून कसं आमचं आयुष्य यशस्वीरित्या एक सार्थकी लावावं असं मी म्हणेन. आता हा खरं म्हणजे संपूर्ण जीवनविद्येचा एक सिद्धांत तुम्ही मला विचाराल, तर एक महत्त्वाचा सिद्धांत असा आहे, की विचार तसा जीवनाला आकार. विचार जसा कराल तसा जीवनाला आकार येतो. आणि आकार म्हणजे शिल्प ना. आपलं जीवनाचं शिल्प कसं घडतं? तुमच्या विचारांप्रमाणे घडतं. तुमचे विचार जर वाईट असतील तर वाईट शिल्प घडेल. तुमचे विचार चांगले असतील तर चांगलं शिल्प घडेल. बरोबर? बरोबर. मग हा बेसिक आपला सिद्धांत आहे, की विचार तसा जीवनाला आकार. मग विचार कसे करायचे हे आपण ठरवायला पाहिजे. जीवनविद्या काय सांगते, जर तुम्ही रोगाचे विचार करत राहाल तर रोगी व्हाल. योगाचे विचार केला तर योगी व्हाल. उद्योगाचे विचार केला तर उद्योगी व्हाल. पैशाचे विचार केला तर श्रीमंत व्हाल. समजलं की बरोबर. नाही? म्हणून तुम्ही जो विचार कराल तसे तुम्ही घडताय. हे जर तुम्हाला एकदा कळलं, मग विचार करताना सावध राहायला पाहिजे. रोगाचे विचार का करायचे?
आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हं. मागे मी सांगितलं होतं की नाही मला आठवत नाही, या पॉडकास्टवर सांगितलं होतं का? पण डॉक्टरांना मी नेहमी सांगत असतो, जे कॅन्सरचे डॉक्टर असतात, हं, हं, हं. सतत कॅन्सरचा विचार करत असतात. हं. आणि तो कॅन्सरचा विचार त्यांच्या अंतर्मनात जाऊन त्याला कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. दाट म्हणण्यापेक्षा तुम्हाला कितीतरी एक्झाम्पल मी सांगू शकतो, की ज्या विषयामध्ये यांची डिग्री आहे किंवा ज्या विषयामध्ये हे स्पेशलिस्ट आहेत, त्याच विषयांनी ते मरतात. ह्याला कारण का? की तो विचार, रोगाचा विचार ते सतत करत असतात. बरोबर. बरोबर? हो. दुसऱ्यांचा का होईना, पण ते रोगाचा विचार करत विचार असतात. करत असतात. त्यामुळे ते स्वतः रोगी होतात. म्हणून डॉक्टरांनी खूप काळजी घेतली. म्हणून आम्ही डॉक्टरांना शिकवतो. आम्ही मेडिकलच्या लोकांना ट्रेनिंग देतो, की तुम्ही कसा विचार केला पाहिजे. रोगाचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार करा. बरोबर. पेशंट म्हणण्यापेक्षा त्या पेशंटला आल्याबरोबर तो पेशंट म्हणून त्याला ट्रीट करू नका. त्याला आरोग्य आहे म्हणून चांगला तो आहे, बरोबर. असाच विचार करा. कुठे त्याचं कॅन्सर आहे हे विचार करत बसू नका. थिंक ऑफ हेल्थ. आणि हे दुसऱ्यांना पण बरं वाटतं. जो पेशंट येतो ना, त्याला तुम्ही जर चांगलं बोललं, की तुझं आरोग्य चांगलं होऊ दे, तू काळजी करू नको, मी आहे, तुझं आरोग्य मी चांगलं करून देईन. असं बोलल्यानंतर डॉक्टरने त्यांचं एकदम कनेक्शन चांगलं होतं. कळलं ना? आणि डॉक्टर पण आरोग्यावर बोलत असतो. बरोबर. म्हणजे त्याचा फोकस हा आरोग्यावर असतो, रोगावर नसतो. रोग हे ट्रीटमेंट इज अ वन थिंग. पण आरोग्य मी देणार आहे तुला. माय जॉब इज टू गिव्ह यू हेल्थ. असा विचार पाहिजे आपल्या मनामध्ये. तो जर विचार सतत ठेवला तर त्याला त्रास नाही होणार. म्हणजे सगळं अवलंबून आहे खरं तर आपल्या विचारांवर. विचारांवरती. आपण जो विचार करू Yes. तसे आपण घडू आणि म्हणून आपण उद्योगाचा शिकू घडू. माणूस, आता मी सांगतो, मी अशी बघितलेली लोक, की उद्योगी लोकांच्या बरोबर तुम्ही राहिला, तुम्ही पण उद्योगी होतात. म्हणून उद्योग जे लोक करतात ना, मोठमोठे उद्योगी लोक, त्यांची मुलं पण उद्योगी होतात. म्हणजे कारण संगत ती खूप लहानपणापासून जी महत्वाची आहे. संगत असते ना, तेच विचार बरोबर. ऐकलेले असतात. बरोबर. आणि आम्ही अध्यात्मातच लहानपण ऐकलं, त्यामुळे आम्ही अध्यात्मात जास्त गेलो. लहानपणापासून आम्ही जीवनविद्या ऐकतोय, अध्यात्म ऐकतोय, त्यामुळे आमचा कल तिकडे गेला ना आपोआप. तर हे संगतीचा परिणाम खूप असतो. म्हणजे दादा संगत खूप महत्वाची आहे. खूप कारण महत्वाचे. आपली कारण संगत. संगतीप्रमाणे तुम्हाला विचार मिळत असतात. बरोबर. कारण तुम्हाला शेवटी स्वतःची पाठी कोरीच असते ना. हो, हो. तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही ऐकणार. हो. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला माझं आवडणार. अजून कोणी दुसरीकडे गेलं, तुम्ही दुसऱ्याच आवडू शकतो तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे काय चांगलं आणि काय वाईट. कळलं ना? म्हणून इथे मनाचं महत्व खूप आहे. खूप महत्वाचं. दादा सध्या सोशल मीडियावरती पण आपण बघतो ना, की 2 हे शब्दोच्चार आहे. एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. म्हणजे आपण आतापर्यंत मन एवढं बोलत होतो. पण आता ह्या मनाचेच 2 शब्द आहे, अंतर्मन आणि बहिर्मन. तर ह्या दोघांमधला फरक काय? आणि आताच्या लँग्वेजमध्ये जर म्हणायला गेलं तर हे सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो. आणि ह्याची पॉवर आणि ह्याची शक्ती काय आहे? काय माहिती, आपल्या संतांनी म्हणा किंवा आपल्या तत्वज्ञानामध्ये मन हा शब्द वापरलेला आहे. हो. आणि मनाच्या मागे जाणीव आणि नेणीव असे 2 शब्द वापरलेले आहेत. अच्छा. पण पाश्चात्य लोकांनी त्या मनाचे 2 भाग केले, बहिर्मन आणि अंतर्मन. म्हणजे आपल्या लोकांना माहीत होतंच ते. पण आपले लोक जरा स्पिरिच्युअल गोष्टी बोलत होते, म्हणून ते जाणीव नेणीव हा शब्द वापरायचे. कारण जाणीवच आपली बहिर्मनामध्ये रूपांतर होते आणि नेणीव आपल्या अंतर्मनामध्ये रूपांतर होत असते. असो, तो महत्त्वाचा मुद्दा नाही. पण पाश्चात्य लोकांनी हा शब्द जास्त फेमस केला. नाहीतर तुम्ही जर तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले तर मन करारे प्रसन्न. आता मन करारे म्हणजे अंतर्मनाला प्रसन्न करा म्हणतोय. ते कोणी करायचं तर बहिर्मनाने करायचं. अच्छा. म्हणजे आपणच आपल्या अंतर्मनाला प्रसन्न करायचं असतं, असं ते अर्थ आहे खरा. पण पाश्चात्य लोकांनी ते 2 वेगळे केले, वाईट नाही केलं. त्यांनी बहिर्मन आणि अंतर्मनचे 2 भाग केले मनाचे. अंतर्मन हे नेणीवपूर्वक काम करतं. नेणीवपूर्वक म्हणजे ऑटोमॅटिक. ओके. कळलं? म्हणजे मन जे कार्य करत असतं, मनाचं जे कार्य चालू असतं, हं, हं. त्याच्यामधलं जे ऑटोमॅटिक चालतं ते अंतर्मन करतं. आणि विचारपूर्वक, जाणीवपूर्वक जे काम करतं ते बहिर्मन करत असतं. कळलं मी काय म्हणतो ते? आता मी इथे यायचं ठरवलं. हं. कोणी ठरवलं? माझ्या बहिर्मनाने ठरवलं. बरोबर. आता मी उत्तरं जी देते ती माझ्या अंतर्मनामध्ये जी जीवनविद्या गेलेली आहे, त्याच्यातनं मी माझं उत्तर येते तुझ्याकडे. बरोबर ना? बरोबर. बहिर्मनाने मी उत्तर देतोय. हो. तोंडानेच उत्तर देतो. पण येतं कुठून? अच्छा. आतमध्ये जे साचलंय माझ्या, तेच बाहेर येणार ना माझं. बरोबर. म्हणून बहिर्मन जे विचार करतं, जे उच्चार करतं, जे आचार करतं, जे करतं, हं. ते सगळं अंतर्मनामध्ये जाऊन रेकॉर्ड होतं. ओके. आणि मेमरी इज अ फंक्शन ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे अंतर्मन. अंतर्मन म्हणजे अंतर्मनाकडनं मेमरी येते. म्हणजे काय? सगळं अंतर्मनावर गेलेलं आहे आणि रेकॉर्ड झालेलं आहे.
आता तू लहानपणी जे काही शाळेत शिकली आहे, जी गाणी म्हटली आहेत, "ये रे रे पावसा", ते तुला आता पण लक्षात येतं. आता पण लक्षात आहे. हो. ते काय तू पाठ नाही केलं, तेव्हा नाही, पाठ केलेलं तेव्हा होतं. पाठ केली पण होती. ते तुझ्या अंतर्मनात गेलेलं आहे आणि तिथे ते रेकॉर्ड झालेलं आहे. वेन एव्हर यू वॉन्ट यू कॅन टेक इट आउट. Right. मेमरी त्यालाच म्हणतो ना हो, आपण. हो, हो. एखाद्या गोष्टीचं स्मरण केलं की मला ते आठवतं, बरोबर ना? मग ते आठवतं याचा अर्थ कुठेतरी रेकॉर्ड असल्याचे कसं आठवेल? समजा कुठली गोष्ट रेकॉर्डच नसेल हं, आतमध्ये, हं. तर तुला कसं आठवेल ना? बरोबर. म्हणून मेमरी इज अ रेकॉर्ड आणि अच्छा. तो अंतर्मन मेंटेन करत असते, कळलं ना? म्हणून प्रत्येक गोष्ट, सूक्ष्म गोष्ट पण, मग ती भावना असू दे, हे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. आता त्याच्यातले किती आठवतील हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमची मेमरी पॉवर किती आहे, कळलं ना? काही लोकांना भरपूर आठवतं, हो. काही लोकांना विसरलं जातं. दॅट इज ओके. पण ते असतं तिकडे, कळलं ना? म्हणून अंतर्मनाचं काम काय आहे, की हे सगळं रेकॉर्ड करणं. बरोबर. दुसरं महत्त्वाचं अंतर्मन म्हणजे बहिर्मन जे हॅबिच्युअली करतं, म्हणजे पुन्हा पुन्हा करतं, ते अंतर्मनामध्ये जाऊन अंतर्मनाचा एक पॅटर्न तयार होतो. समजलं? म्हणजे ज्या सवयी आपण बहिर्मनाने करतो सवय त्यामध्ये अंतर्मनाला लागते, लागते ती सवय. अंतर्मनामुळे लागते, हं. पण करतो बहिर्मन. बहिर्मन करतो. समजलं ना? बरोबर. आता मी एखादी गोष्ट, आता आपण पाढेपाठ करतो, हो. ते पाढेपाठ केल्यानंतर ते अंतर्मनात जातात बरोबर. आणि मग तुला झोपेतनं जरी विचारलं की बेचोक आठ लगेच सांगतो आपण, बरोबर की सांगतो. नाही? बरोबर. पण ते पाठ झालेलं असते तर आतमध्ये जाऊन तुम्हाला उत्तर येतं, बरोबर ना? बरोबर. तसं आपण फिल्म करतो ना, हं. फिल्म केल्यानंतर ती फिल्म आपण पडद्यावर दाखवतो, हो. बरोबर ना? मग तुम्हाला जर पडद्यावरचं चित्र बदलायचं असेल तर तुम्हाला फिल्म बदलायला लागते. नाही तर बदलणार नाही, तेच चित्र दिसणार. तसं सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न आपण जसा बनवतो, ती एक फिल्म बनवतो आपण. मग तो निगेटिव्ह पॅटर्न असेल, पॉझिटिव्ह पॅटर्न असेल, कॉन्फिडन्सचा पॅटर्न असेल किंवा एकदम निराशेचा पॅटर्न असेल, हे जे पॅटर्न बनवतो आपण, त्या पॅटर्नप्रमाणे आपलं नशीब घडत जातं. कळलं? जीवन घडत जातं. म्हणजे अंतर्मनाचं महत्त्व किती आहे बघा. हो, हो, हो. म्हणून अंतर्मनाला काय फीड करायचं हे आपल्यावर आहे, बहिर्मनावर. बहिर्मनावर म्हणून आहे. बहिर्मनाचं महत्त्व. महत्व आहे. म्हणजे खरं तर दोन्ही अंतर्मनाचं सामर्थ्य महत्वाचं आहेच, सामर्थ्य आहे. पण ते सामर्थ्याला फीड करण्याचं काम बहिर्मन करतं. कळलं ना? म्हणजे खूप वेगळी फिलॉसॉफी खरं तर, की खूप सुंदर आणि फिलॉसॉफी आहे. सुंदर आहे, सोपी आहे आणि अशी. अंतर्मनाचं काम एकच आहे, ते नेणीपूर्वक करतं. ते ठरवत नाही काय वाईट काय चांगलं. तुम्ही जे सांगाल ते तो घडवून आणण्याचं काम करतो. म्हणून विचार तसा जीवनाला आकार. आकार. मग जीवनाला आकार देण्याचं काम कोण करतं? अंतर्मन करतं. अंतर्मन करतं. आणि विचार करण्याचं काम कोण करतं? बहिर्मन. बहिर्मन करतं. पण याचा अर्थ प्रत्येक विचार लगेच होणार नाही आकाराला. बरोबर. तुम्ही जर विचार केला, अरे उद्या मी मेले, तर लगेच मरणार नाही तो. कारण तो रुजवायला वेळ आहे. तुम्ही कारण रिपीटेडली तो घेताय. रुजवायला पाहिजे, तू मनापासून म्हटलं पाहिजे. आपण सहज सुद्धा म्हणतो, मी मेले तर काय करणार, आपण असं म्हणतो, त्याला काय अर्थ नसतो. आपण बरोबर. उद्या मी मरणार आहे, जाऊन दे, मला कंटाळा आला, मी मरते आता. त्या विचारांच्या मागे जर कल्पनाशक्ती असेल, इच्छाशक्ती असेल, प्रयत्न करण्याची ताकद असेल, कॉन्फिडन्स असेल, तर तो विचार आकार घेऊ शकतो. समजलं ना? मग असं नसेल तर काय करायचं? मग आपल्याला पुन्हा पुन्हा एखादा विचार केला की तो सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतो. ओके. कळलं? हं. म्हणून त्याला म्हणतात ना हॅबिच्युअल थिंकिंग म्हणतात. म्हणजे जो विचार तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. हं. आता आपल्याला काही गोष्टी बदलायच्या असतात आयुष्यामध्ये, ज्याला ॲफर्मेशन ज्याला आपण म्हणतो. हं. ॲफर्मेशन म्हणजे तोच विचार पुन्हा पुन्हा करायचा. कळलं ना? तो विचार पुन्हा 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 केल्यानंतर काय होतं? अंतर्मन ॲक्सेप्ट करतं. ओके. समजलं ना? एकदा म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही. त्याला वाटतं हा उगीच म्हणतोय, बरोबर ना? पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर ते ॲक्सेप्ट होतं आणि मग तो अंतर्मन एकदा ॲक्सेप्ट केलं कुठलाही विचार, तोच प्रॉब्लेम आहे. ॲक्सेप्ट करण्यापर्यंत प्रॉब्लेम. एकदा ॲक्सेप्ट केलं की मग अंतर्मनाचं काम चालू होतं. अंतर्मनाकडे शक्ती आहे कुठलीही गोष्ट घडवून आणण्याची, आकार देण्याची शक्ती अंतर्मनाकडे आहे. तू म्हणशील की कुठून आली शक्ती? हो दादा. बरोबर की कुठून नाही? आली? बरोबर. ते पण सांगतो. हे अंतर्मन आहे ना, एका बाजूने आपल्या चैतन्य शक्तीशी जोडलेलं आहे. चैतन्य शक्ती म्हणजे साध्या भाषेत ईश्वरी शक्ती. ही जर समजायला सोपं आहे. बरोबर. ईश्वर म्हटलं की लोकांना कळतं. मग ईश्वरी शक्ती म्हणजे आपल्याकडे चैतन्य शक्ती. हे चैतन्य आहे म्हणून आपण जिवंत आहोत ना. तर ही चैतन्य शक्ती जी आहे ना, ते अंतर्मनाशी जोडलेलं आहे. जोडलेलं याचा अर्थ काय? खरं म्हणजे तेच मॅनिफेस्ट याचं अंतर्मन आहे. त्याचंच मॅनिफेस्टेशन अंतर्मन आहे. ते जाऊन द्या, आपण एवढं डीपमध्ये नको जाऊया. पण ते चैतन्य शक्तीशी जोडलेलं आहे. त्यामुळे चैतन्य शक्तीकडनं संपूर्ण क्रिएटिव्ह पॉवर, कारण ही ईश्वरी शक्ती क्रिएट करू शकते ना, जगात काही करू शकते. बरोबर. आणि हे जग निर्माण कोणी केलं? त्यांनीच केलंय ना.
त्या चैतन्य शक्तीने केलेलं आहे. त्यामुळे ही चैतन्य शक्ती आपल्याकडे जी आहे ना ती पण क्रिएटिव्ह आहे. त्याच्याकडे पण क्रिएटिव्ह पॉवर आहे आणि ही आपल्या अंतर्मनाद्वारे काम करत असते. कळलं? म्हणजे प्रत्येकाकडे खरं तर ही चैतन्य शक्ती सगळ्याकडे. आहे आणि ही असं नाही की पॉवर आहे. माझ्याकडे शक्ती तुझ्याकडे नाही असं नाही. हां. प्रत्येकाकडे आहे. पण कोण कसं वापरू शकतं याच्यावर अवलंबून आहे. कळलं? वापरण्याची ताकद येण्यासाठी साधना लागते. लागते. अभ्यास लागतो. हे सगळं केलं की साधना होऊ शकते. नाहीतर आपलं नॉर्मल आपण असेच विचार करतो. नाही होणार आहे. आतापर्यंत झालं नाही, कधी होईल? बरोबर. हो. लॉटरी तिकीट समजा कोणी घेतलं, काय म्हणतो? अरे आतापर्यंत मिळालं नाही, काय मिळणार? तरी मला घेतो. लागणारच नाही लॉटरी कधी म्हणजे घेतो तिकीट मग घेतो. म्हणतो काय? लागणार नाही. लागणार नाही. मग अंतर्मन कशाला तुम्हाला लावून देईल? हो की नाही? त्यामुळे अंतर्मनाला पटवून द्यायला लागतं. पटवून द्यायचं म्हणजे अंतर्मनाकडे रिझनिंग पॉवर नाहीये. काय चांगलं काय वाईट ते बघत नाही. पण बहिर्मन कुठल्या विश्वासाने, कुठल्या सामर्थ्याने तुम्हाला सांगतं किंवा किती वेळा सांगतं ह्याच्यावर अवलंबून आहे सगळं. कळलं ना? म्हणजे दादा खरं तर खूप तुम्हाला एक सुंदर. उदाहरण देतो हां, म्हणजे तुम्हाला दादा कळेल. सांगा. येस. कधी कधी आपण म्हणतो ना गाडी चालवताना माझी कधी हल्ली बरीच दिवसात पंक्चर झाली नाही गाडी माझी. त्याच दिवशी पंक्चर झाली. होते की नाही? होते. किंवा कधी कधी चप्पल घालून फिरत असतो आपण, बरेच दिवस चप्पल तुटली नाही, बरोबर त्या दिवशी तुटते. किंवा एखादा माणूस आपण म्हणतो अरे हा बरेच दिवसा भेटला नाही, बरोबर भेटतो. भेटतो सुद्धा. बरोबर ना? हो. या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना ते एखादा सडन विचार आपला अंतर्मनात जातो आणि तो घडवून आणतो. कळलं ना? टेलिपॅथी पण आपण कधी कधी म्हणतो. टेलिपॅथी असते, ती सगळं असते की सांगतो ना वेगवेगळं. विचारांचं शास्त्र खूप मोठं आहे. मोठे. तर सांगायचा मुद्दा काय आहे, की आपण विचार एखादा चांगला केला आणि तो पुन्हा पुन्हा केला. म्हणून मगाशी म्हटलं यशाचा विचार सतत केला पाहिजे. एक दिवस यश मिळेल म्हणून नाही मिळणार यश. सतत यश मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार. म्हणून आम्ही मुलांना शिकवतो. आय विल गो ॲट द टॉप म्हणत राहा. बरं. आय विल बी सक्सेसफुल, आय विल बी असं म्हणत राहायचं. आय विल बी हेल्दी, आय विल बी वेल्दी. हे वाक्य तोंडातनं येऊ दे. हळूहळू ते आतमध्ये जाईल आणि तुम्हाला खरंच तुम्हाला चांगलं करून यशस्वी बनवून टाकेल. समजलं ना? म्हणून लहानपणापासून आम्ही बालसंस्कार केंद्रामध्ये असं म्हणायला लावतो, आय विल गो ॲट द टॉप. आणि मुलं गेलेली आहे टॉपला. आता डॉक्टर काश्मीर संख्ये जी पहिली आली UPSCला ती आमच्या बालसंस्कारमधून वरती गेलेली आहे. वैभव निंबाळकर जो IPS ऑफिसर आहे आता, हो. तो पण खालून इथूनच गेलाय बालसंस्कार. बालसंस्कार. केवढी तरी उदाहरणं मी देऊ शकतो की ते बालसंस्कार केंद्रामधनं वरती आलेले. कारण त्यांनी तो विचार पकडलाय आय विल गो ॲट द टॉप. आणि नुसतं म्हणून चालत नाही. मग दादा त्याला मी पण बालसंस्कार वर्गातलीच आहे तुमच्या असं हा. मी म्हणेन. आणि त्याच्यामुळेच इथे सुद्धा म्हणून आज इथपर्यंत आहे पोहोचली आहेस. असं म्हणेन. कारण खरंच आहे बालसंस्कार वर्गात आम्हाला ते धडे शिकवले जातात की बहिर्मनाने आपण कसा विचार करावा. Yes. त्यावेळेला आम्हाला अंतर्मन बहिर्मन हे माहितीही नसतं, पण फक्त विचार करायला शक्ती शिकवतात. ती शिकवतात. खूप छान. दादा अजून काही सांगाल याबद्दल? त्यामुळे बहिर्मन आहे ना विचार करतं, अंतर्मन याला आकार देत असतं. एकदा समजलं की मग विचार करताना सावध राहायला पाहिजे. हे समजलं की नाही? येस. हो. मग कशाला रोगाचे विचार करा. मग प्रत्येक वेळेला विचार आपण थांबवले पाहिजे. म्हणून विचार करताना विचार करा असं मी म्हणतो. म्हणजे खरं कळलं तर ना? अंतर्मन म्हणजे हा. कोरी पाटी आहे. कोरीपाटी आहे. त्याच्यावरती काय लिहायचं हे बहिर्मनाच्या लहानपणापासून आपण ती कोरीपाटी भरत गेलेलो आहोत. भरत दिलेलं आणि आहे. त्याच्यातनं एक पॅटर्न तयार झालेला आहे. मग तो कॉन्फिडन्स असतो. काही काही मोठ्या घराण्यातले लोक एवढे कॉन्फिडंट असतात कारण त्यांना लहानपणापासून तो एवढी सगळी परिस्थिती त्यांना अशी मिळालेली आहे की त्यांना जे म्हणेल ते मिळेल, जे म्हणेल ते होईल असं असतं ना. त्यामुळे ते तसेच होतात. पर्सनॅलिटी तशी होती त्यांची. कळलं ना? आणि गरीब लोकांना प्रत्येक वेळेला गरिबीत गेल्यामुळे ते असे घाबरूनच असतात सगळ्यांना. समजलं ना? त्यामुळे हे परिस्थितीचा मग परिणाम होत असतो आपल्यावर. म्हणून परिस्थिती, संगती, संस्कार या सगळ्यांमुळे आपलं सबकॉन्शियस माइंड घडत असतं. आणि घडलेलं सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न हा तुमचं जीवन घडवतो तुमचं. म्हणून बघा प्रत्येक गोष्ट करताना काही लोक कॉन्फिडंट असतात, काही लोक घाबरून असतात. हा अंतर्मनाचा पॅटर्नचा स्वभाव आहे. लहानपणापासून एखादी गोष्ट तुमची होतच नसेल तर तुम्ही कायम चिंता काळजी करत बसाल. बरोबर. आणि एखादा माणूस कायम यशस्वी होत असेल तर तो म्हणतो मी लाथ मारेन तिथे पाणी पाणी. काढेल. असं का म्हणतो तो? कारण पहिल्यापासून त्याचं अंतर्मनाचं घडण तशी झालेली आहे. म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन हे दोन खूप मोठे विषय आहेत. त्याच्यावर आपलं जीवन जगतोय आपण. बहिर्मनामुळे मी नाही ना रोगाचे विचार अंतर्मनात गेले की रोग होतात. बरोबर. कारण अंतर्मनाचा संबंध परत शरीराशी आहे. तो विषय आपण घेऊ नंतर. की अंतर्मन शरीराशी जोडलेलं आहे. शरीरामध्ये जे जे आपोआप चाललेलं आहे, हृदयाचं पंपिंग चाललं आहे, नंतर सगळं सगळ्या शुद्धीकरण, डायजेशन, सगळं काही जे चाललंय
हे सगळं चाललंय अंतमनाच्या कंट्रोलवर चाललेलं आहे. म्हणून अंतमनाला जो तुम्ही विचार द्याल त्याच्याप्रमाणे हार्मोन्स बाहेर पडतील. पण दादा, जर का आता कोणी हा पॉडकास्ट ऐकत असेल आणि जो कोणी व्ह्युअर असेल की त्याची आता अंतर्मनाची पाटी एका पॅटर्नने पूर्णपणे भरलेली आहे आणि समजा हा पॉडकास्ट ऐकून आता ही पाटी त्याला बदलायची आहे, तर मग ती आधीची पाटी पुसणं आणि नवीन विचार ते त्याच्यामध्ये रुजवणं हे तो करू शकतो?